तर मस्तपैकी पाऊस पडत आहे, तर असं विचार केला की आज पावभाजी करूया. तसं पण बाबा आणि वेदू आज जेवायला येणारच होते. मग प्लॅन झालं पावभाजी करायचा. तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पावभाजी कशी करायची. तर कधी पण पावभाजी करताना कांदा जरा जास्त घ्यायचा, त्यामुळं भाजीला जास्त चव येते. तर मी आता कांदा चिरून त्याची पेस्ट करणार आहे. तर अजून कोण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता करून घेणार आहे कांद्याची पेस्ट मी. तर असं बाहेर क्लायमेट एवढं छान झालं होतं आणि पावसामध्ये गरम गरम खायला ती एक मजा खूप वेगळी असते. तर गरम गरम छान मस्तपैकी खाऊ वाटतं जेव्हा पाऊस पडतो. तर मी थोडं पाणी टाकली आहे, म्हणजे कसं कांदा एकदम बारीक होतो. तर गाजर, बीट, कांद्याची पेस्ट, टमॅटोची पेस्ट, धने जिरेची पावडर, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट. तर मी 2 गाजर खिसून घेतले आहेत आणि 1 बीट खिसून घेतला आहे. तर हे दोन्ही पण मी कुकरमध्ये शिजवणार आहे. तर मी थोडीशी 1 वाटीभर मटार पण शिजवून घेतली आहे आणि ह्यात मी टाकले आहेत बटाटे, मटार, गाजर आणि बीट. हे सगळं मी शिजवून घेतले आहे आणि प्रॉपर ते स्मॅश करायचं. माझ्याकडे स्मॅशर नाही, त्यामुळे मी रवीचाच वापर केली आहे. तर मस्तपैकी एकदम मी स्मॅश केले. असे एकदम प्रॉपर ग्रेव्ही दिसायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही दिसत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू स्मॅश करत राहायचं. तर मी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले आहे आणि आता मी टाकत आहे धन्याची पावडर. जर तुमच्याकडे धन्याची पावडर असेल तर थोडंसं जिरे आणि थोडंसं हिंग टाकायचं. जास्त हिंग टाकलं तर कडवटपणा येतो, त्यामुळं हिंग पण एकदम थोडं टाकायचं जर तुमच्याकडे धन्या जिऱ्याची पावडर नसेल. आणि मी त्यामध्ये ॲड केली आहे आलं लसूणची पेस्ट नंतर. तर मस्तपैकी ते प्रॉपर जरा उकळी येईपर्यंत कंटिन्यू गॅसवर तसंच राहू द्यायचं. तर मी आता ॲड करत आहे कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट पूर्णपणे कलर त्याचा एकदम ब्राऊन किंवा रेडिश असं यायला पाहिजे. तोपर्यंत आपण कंटिन्यू जोपर्यंत कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन टाईप येत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू त्याला हलवायचं. त्याचा कलर थोडासा ब्राऊन आला तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत टमॅटोची पेस्ट. जसं की मी आता टाकली आहे टमॅटोची पेस्ट. जोपर्यंत टमॅटो आणि कांदा हे प्रॉपर मिक्स दिसत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू हलवायचं. आणि एक सांगते, मला कढई ॲक्च्युली खूप कमी, म्हणजे माझी भाजी जास्त नव्हती आणि कढईचं साईज कमी होतं, तर मी चेंज केलं आणि मोठ्या कढईमध्ये भाजी करायला लागले. आता ही माझी प्रॉपर उकळी आली आहे. तर आता मी टाकत आहे हळद मी 2 चमचे टाकली आहे. नंतर मी टाकणार आहे लाल तिखट. तर लाल तिखटमुळं कलर भाजीला येतो,
जर आम्ही म्हणजे हे लाल तिखट नाही आहे, त्यामुळं मी 2 चमचा ॲड केल्यानंतर पण मी ॲड केले आहे भरपूर, जोपर्यंत भाजीला कलर व्यवस्थित दिसत नाही. आणि गरम मसाला जो असतो ना तो जास्त नाही टाकायचा, त्यामुळं कसं एकेकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते. तर तुमच्याकडं जर म्हणजे जो गरम मसाला आहे तो एकदम कमी ह्याच्यामध्ये टाकायचा. मी 2च चमचे टाकली आहे. तर मी भाजी करत आहे 8 लोकांची, पण गरम मसाला मी 2 चमचेच टाकते. आणि पावभाजी मसाला मी ही पाव कप वाटी घेतली आहे, तर मी पूर्ण पाव कप पावभाजी मसाला टाकले. आपण चवीप्रमाणे आपण अजून त्यात पावभाजी मसाला ॲड करू शकतो. आणि थोडीशी चिमटभर साखर टाकायची. साखर टाकल्यामुळं पण ॲसिडिटी होत नाही. आणि आपण कसं मसाले प्रॉपर मिक्स करतो, म्हणजे मसाले आपण जास्त ॲड करतो, त्यामुळं कसं एकेकांना छातीत जळजळ होतं. त्यामुळं 1 चमचा साखर जर टाकली भाजीत तर ॲसिडिटी होणार नाही. आता प्रॉपर भाजी मिक्स करायची आहे. आणि त्यामध्ये मी टाकलं आहे कांदा लसूण मसाला. आणि आता मी टाकत आहे बटर. बटरमुळं कसं तुपामुळं एक भाजीला वेगळीच चव येते. आता मी बटर ॲड केली आहे आणि सगळं बटर आणि परत बटाटा सगळं मिक्स केल्यानंतर मी थोडंसं वरून तूप टाकणार आहे. आता मी हे जे आपण ग्रेव्ही केलं होतं त्यात ॲड करते. थोडं किंचित असं पाणी टाकायचं. जर आपल्याला वाटत असेल भाजी खूप घट्ट व्हायला लागली आहे तर थोडंसं पाणी त्यात ॲड करू शकतात तुम्ही. चवीप्रमाणे तुमचं मीठ कसं आहे तसं तुम्ही त्यात ॲड करू शकतात. तर फायनली माझी पावभाजी रेडी झाली आहे आणि एकदम कलर एकदम भारी आला आहे. असं वाटते की प्रॉपर बाहेरची पावभाजी आहे. आणि मी पावमध्ये पण जसं आपण बाहेर पाव भाजतात सेम तसंच मी केली आहे. एकदम भारी वाटायला लागले. तर चला तर सगळ्यांना आपण रिव्ह्यू विचारूया की पावभाजी नक्की कशी झाली आहे. आणि इथं मी गरम गरम सगळ्यांना पाव देत आहे तयार करून. तर चला मी सगळ्यांना तर रिव्ह्यू विचारते की नक्की पावभाजी कशी झाली आहे. किती सोपी आणि एकदम पटकन होण्यासारखी आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण समजेल. जर तुम्हाला असेच माझे नवीन नवीन कुकिंगचे रेसिपी पाहिजे असतील ते पण कमेंटमध्ये सांगा. मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. एकदम छान. वेदू मस्त. बाहेरसारखी झाली का नसेल? नंबर काका पावभाजी काका पावभाजी सारखी झाली.